खिचडी मोकळी सळसळीत मऊ होत नाही याचं आले टेन्शन, मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यावर पाण्याची पातळी थोडीशी वर राहील अशा प्रकारे तो रात्रभर भिजत ठेवायचा। सकाळी उठल्यावर अशा प्रकारे साबुदाणा खुलून येतो। त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून आपल्याला टाकायचं आहे की जेणेकरून आपली खिचडी अजून छान फुलायला लागेल। तर अशा प्रकारे मी गरम पाणी टाकलं आहे आणि एकीकडे बटाटे मी उकडायला ठेवत आहे। आता हा साबुदाणा एका ताटामध्ये काढून घ्यायचा, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट करून आणि उकडलेले बटाटे मिक्स करून छानपैकी मीठ टाकून एकजीव करून घ्यायचा आहे। आता आपण हे सारण तयार करून ठेवलं आहे। आता आपण कढईमध्ये तेल तापवणार आहोत। तेलामुळे डब्यामध्ये जेव्हा आपण खिचडी देतो तेव्हा ती मोकळी राहते आणि तुपाने ती चिकट होते। खिचडी परतली नसल्यामुळे ती खाली कढईला चिटकत आहे, म्हणून त्याला मंद आचेवर झाकून ठेवा। तर हे झाकण टाकल्यामुळे हळूहळू खिचडी छानपैकी मोकळी सळसळीत व्हायला लागते आणि अशा प्रकारे झाकण ठेवून जेव्हा मी खिचडी तयार करते तेव्हा ती इतकी छान सुंदर मोकळी सळसळीत होत राहते। कमी गॅसवर आपल्याला ही खिचडी करायची आहे। आता ही गरम गरम खिचडी खास तुमच्यासाठी तयार आहे।